नमस्कार मंडळी. दिवाळी आली की फराळाचा सुगंध सगळीकडे दरवळतो. पण फराळ करताना काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर फराळ अजून छान आणि कुरकुरीत होतो. दिवाळीतला फराळ हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि संपूर्ण दिवाळीमध्ये अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत त्याचा आस्वाद घेतला जातो. आज आपण याच दिवाळीचा फराळ बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत. करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप आणि तेल गरम करून घातले म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल व थंड झाल्यावर मऊ पडतील. करंज्याच्या सारणात घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होणार नाहीत. आता लाडूबद्दल काही महत्त्वाची टीप पाहूया. कोणत्याही लाडूचे मिश्रण बनवताना किंवा भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप घातल्यास कमी लागते व लाडू खमंग होतात व मऊ राहतात. डिंकाचे लाडू करताना डिंक साजूक तुपात तळल्यावर वनस्पती तुपापेक्षा तूप कमी लागते व लाडूही खूप दिवस मऊ राहतात. डालडा घातल्यास लाडू थंड झाल्यावर घट्ट होतात. लाडूत घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घालावे. खोबरे न भाजताच घातले तर खोबरे खवट झाल्यामुळे लाडूची चव बदलते. आता रव्याचे लाडू. रव्याच्या लाडूचा पाक जर जास्त कच्चा झाला व मिश्रण सुकले नाही तर थोडा पक्का पाक करून घालावा आणि पाक पक्का झाला व लाडू वळताना भुगा व्हायला लागला तर थोडा कच्चा पाक करून घालावा. पोह्यांचा चिवडा. तळलेल्या पोह्यांचा चिवडा करण्यापूर्वी तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे पोहे घालून तळावेत म्हणजे पोहे चटकन फुलतात व तेलकट होत नाहीत. पोहे तळताना गॅस मंद असल्यास पोहे चांगले फुलत नाहीत व तेलही ओढून घेतात. तसेच चिवडा तेलकट होतो. चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्यात म्हणजे कुरकुरीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास तेल ओढून घेतात व चकल्या तेलकट होतात. थोड्या वेळाने चकल्या मऊ पडतात. चकली तळताना गॅस मधून मधून कमी जास्त करावा. तेल थंड झाले की चकली विरघळून तुटेल. कच्च्या पोह्यांचा चिवडा करताना पोहे थोडे ओव्हनमध्ये घालून गरम केल्याने कुरकुरीत होतात. मेथीच्या लाडूत घालावयाचे मेथीचे पीठ 3 ते 4 दिवस आधी तुपात भिजवून ठेवावे. मेथीचा कडूपणा कमी होतो. शेंगदाणा राजगिऱ्याची चिक्की. शेंगदाणा कुटाची तसेच राजगिरा यांची चिक्की शेंगदाण्याच्या पाकातील लाडवाप्रमाणेच करावी. आळीवचे लाडू. आळीव फुगण्यासाठी नारळाच्या पाण्यातही भिजत घालतात. भिजलेला आळीव जास्त गुळगुळीत होतो व ते लाडू लवकर खराब होतात. शंकरपाळी. कुरकुरीत शेव. शंकरपाळ्या, शेव आणि तळण्याचे कोणतेही पदार्थ करताना गॅस कमी जास्त करावा. तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होतात. तर ह्या होत्या काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स दिवाळी फराळासाठी. या टिप्स जरूर वापरून बघा आणि फराळ करताना तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना शुभ दिवाळी आणि आनंदी फराळ. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.